या क्वेश्चन मध्ये आता ए मॅट्रिक्स आपल्याला दिलेला आहे आणि इनव्हर्स ऑफ 2a² + 5a ची व्हॅल्यू आपल्याला विचारली आहे. अगोदर आपण a² हा मॅट्रिक्स फाइंड आउट करूया. नाव a² म्हणजे ए मॅट्रिक्सचं त्याचसोबत मल्टिप्लिकेशन 2 - 1 - 1 3 इंटू 2 - 1 - 1 3. आता आपण मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कसं करतो? फर्स्ट मॅट्रिक्सचे रो दुसऱ्या मॅट्रिक्सच्या कॉलम सोबत मल्टिप्लाय करतो. 2 2 जर 4 -1 × -1 + 1 म्हणजे 4 + 1 आपल्याला 5 भेटला. -1 × 2 -2 -3 आपल्याला इथे -5 भेटेल. आता फर्स्ट रो सेकंड कॉलम -2 -3 -5 आणि 1 + 9 म्हणजे आपल्याला इथे 10 भेटलेला आहे. आता 2a² + 5a आपण हा मॅट्रिक्स फाइंड आउट करूया. 2a मॅट्रिक्सचा आपण ऑलरेडी a² चा अगोदर आपण फाइंड आउट केला, त्याला फक्त 2 ने मल्टिप्लाय करणार म्हणजे 10 -10 -10 10 2 = 20. आता 5 ने a मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचं म्हणजे काय येईल बरं? 5 2 = 10 -5 आणि 15. आता मॅट्रिक्सची ॲडिशन आपण कशी करतो? करस्पॉन्डिंग आपण एंट्रीज ॲड करतो. 10 + 10 20 -10 - 5 -15 -10 - 5 -15 आणि 10 + 15 20 + 15 35 आपल्याला इथे भेटलेला आहे. आता आपण या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स फाइंड आउट करणार. अगोदर या मॅट्रिक्सचा आपण डिटर्मिनंट फाइंड करूया. म्हणजे याला जर सपोज मी बी असं अज्युम केलं तर बी इन्व्हर्सची आपली व्हॅल्यू म्हणजे 1 डिटर्मिनंट ऑफ दिस मॅट्रिक्स. 35 2 = 70 म्हणजे इथे 700 भेटला. -15 × -15 आपल्याला 225 असं भेटेल. आणि आपण इथं ॲडजंट ऑफ ए आपण या मॅट्रिक्सचा काढत असतो. ॲडजंट आपला काय होतो बरं? करस्पॉन्डिंग आपण काय करतो? हे दोन स्विच करतो म्हणजे 35 20 या दोघांचं साइन चेंज करतो 15 15. आता जर आपण या मॅट्रिक्स मधून 5 फॅक्टर आउट केला तर 5 अपॉन इकडे या दोघांचं सबट्रॅक्शन किती येईल बरं? बरं जाऊ द्या, सबट्रॅक्शन काहीतरी येईल ते आपण बघूयाच. पण 5 आपण फॅक्टर आउट केलं तर आपला हा मॅट्रिक्स काय आला? 7 3 3 आणि 4. मग आता या टाइप मध्ये आपल्याला आन्सर भेटतंय का बघा बरोबर. डायरेक्टली हा जो आहे ना आपला ॲडजॉइंट तो डायरेक्टली 7 3 3 4 एकाच ऑप्शन मध्ये मॅच होतोय. सो आपण कोणता ऑप्शन करेक्ट करणार? ऑप्शन ए इज करेक्ट करणार.